चावी गाडीलाच आहे ना? हीच दळण नाही दळायला? ओ थांबा, मला पण घेऊन चला. कुठं? अहो तुम्हाला सांगितलं नाही का मी? काय सांगितलंय? अहो 11वी 12वीचं आमचं आहे ना गेट टुगेदर आहे आता. हा. मग तिकडेच जायचं. म्हणजे 11वी 12वीचे ज्या बॅच वाले सगळे आम्ही आहोत ना स्टुडंट, ते आता एकत्र येणार आहे. तिचे वर्गमित्र जुने. हा हा होय. हा, पण कधी ठरलं तुमचं? 2-3 दिवसापूर्वीच ठरलं. त्यासाठी जायचंय मग आता. आता लग्न झाल्यावर नसतात मित्र कुणी, सगळं सोडून द्यावं लागतं आणि ही घरचे बघावं लागतं. अहो हो, पण असं ठरलंच आहे ना आता. पण तू एवढ्या कोणाला का नाव घातलं नाही असं माझं तिचं म्हणणं आहे. जाऊ दे, आता चालले तर काय हटकायचं आपण. चला. जेवली खाल्ली का? तिथं आहे काय खायला? हाय तिथं पार्टीच आहे ना गेट टुगेदरची. पैसे? हाय. या माघारी लवकर हो. पार्टी करीत. मग दळण आल्यावर ठेवतो नाही. नाही नाही, जाता जाता टाकू ना दळण. मी काय म्हणतो आई, ही बाजरीच आहे ना, तू गव्हाचं करून ठेव, दोन्ही एकत्रच नेतो मी. बरं चालतंय. आता पांढरा होणार पिठाला, तिला सोडताना त्या गुन्हेनी, त्यापेक्षा मग मला बी तिलाच लावायचं ना करायला पार्टीला. त्यांच्या नवऱ्यांना बी हाय काय फक्त बायकांनाच आहे? नाही नाही, गेट टुगेदर ज्यांचे जे स्टुडंट आहेत, आता तुम्ही होता का आमच्या शाळेत? मग ते आता ज्या सगळ्यांचे लग्न झाले असते ना, हा झालेत ना, मग ते एकटे एकटेच येणार आहेत सगळे. एकटी येणार का सगळे? काय आले नवरे आले होईन की त्यांच्या बरोबर ओळख. चला ना, तुम्ही सोडून या ना मला. अच्छा, जाऊ का? हे तू माघारी. या लवकर. हा. बघते आलो होते तू पण. हा आले होते की, तू काय बोलला नाही तेव्हा. अरे पोरात कसं काय बोलणार, पोरात नाही बोलायचं म्हणलं बोलावा. आणि एकटीच आली का? नाही, आलेत ना मिस्टर आलेत, ते थांबलेत गावात, मग आता चाललेत त्यांच्याकडेच. छान झाला ना कार्यक्रम? हो छान झाला, सगळ्यांनी छान अरेंज केलं होतं. तू जेवण केलं का? हो केलं की मी जेवण. अरे ते काय झालं, ग्रुपला सगळ्यांनी हे केलं, ठरवलं होतं की काय करायचं काय नाही. तू आहे का ग्रुपला? नाही मी नाहीये ग्रुपला. मी एक काम कर ना, तुझा नंबर दे, हा, ग्रुपला घे. जॉईन करून घेतो मी. दे इकडं. घेतलं मी, मिस्ड कॉल मारून आला माझ्याकडे. ठीक आहे. बरं ऐक ना, मला एक तुला गोष्ट बोलायची. तशी मी खूप आधी बोलायला पाहिजे होती, पण थोडा उशीर झालाय. बोल की. मला आहे ना, तू पहिल्यापासून खूप आवडत होती, पण कधी बोलायची हिंमत नाही झाली. पण मला आज बोलून टाकावं. असं नाही वाटत उशीर झालाय? आज जरा उशीरच झालाय, पण आता काय, जरा नाही, बरंच उशीर झालाय. आता त्या टायमाला हिंमत नाही झाली. हिंमत झाली असती तर मग. अरे मला पण लय वाटायचं तू बोलशील मला येऊन. मला मुली पण तुझ्या नावाने चिडवायच्या. मुली चिडवायच्या? हो मुली चिडवायच्या, पण तू काही बोललाच नाही. अरे मग मी नाही बोललो, तू येऊन बोलायचं ना. आता मी कशी बोलणार, मी मुलगी आहे, मी कशी येऊन बोलू शकते तुला? आणि तू नाही बोलला तर मग मी तोंडावर पडले असते. तू मला आवडत होती आणि आवडत आहे, हे सत्य होतं आणि हे सत्यच राहीन. अरे पण हे थोडं आधी बोलला असतास ना, थोडं आधी, माझं लग्न व्हायच्या आधी, तर आपणच लग्न केलं असतं ना. अरे काय पण तू? आता जी गोष्ट मनात राहण्यापेक्षा होटावर आली, मी तुला बोलून दाखवलं, आता हे तरी मला चांगलं वाटायला लागलं, मनातली मनात दबण्यापेक्षा. आता काय करायचं, आता झालंय लग्न माझं. बरं ठीक आहे, जाऊन ते झालं लग्न, झालेल्या गोष्टीला तर काही करू शकत नाही, पण आता आपण मित्रमैत्रिणी म्हणून तरी बोलू शकतो ना. हा ठीक आहे, तू मला व्हॉट्सअपला आधी मेसेज नको करत जाऊ, मी तुला मेसेज करेन, ठीक आहे? कारण बरं, एक काम करत जा, घरी कोण नसेल ना, ज्या फ्री टाइम असेल त्या टायमाला मला व्हॉट्सअपला मेसेज करत जा, मग मी कॉल करत जाईल. ठीक आहे, कारण घरी कळल्यावर परत इश्यू होतील. हा बरं चालतंय, मग चल सोडतो तुला. हा ठीक आहे, त्याच्या अलीकडेच सोड. हा चल. आई, ते दळण काय माझ्याच नावाने ठेवलं काय? कोण आणायचं? आले का? हा, राप्या पाणी आले उन्हाची. आता मला थोडी जेवाय होतं. काय होतं रे जेवायला खरं? अगो बाय, तू दोघं गेले ना, जेवाय नव्हतं काय? मी तिला सोडलं आणि तसाच गेलो निघून. का ग? अहो त्यांचे होते आमचं कशाला? आमचं होतं ना पनीर. जेवायचं ठेवलं तसं. तू केलं ना वाटाण्याची भाजी, सुलीत होती ना, हा खातो आली दळण ठेवून येतो. नाही बाबा, काय होतं? टाक्या 2 टाक्या भरून आणायच्या. हा, पनीरची भाजी, पुरी, गुलाबजामुन, पापड, वरण भात, सगळं इतकं छान केलं ना नियोजन त्यांनी. झाले का जुने मित्र सगळे हो, ओळखले? सगळ्यांची ओळख झाली परत नव्याने. चांगले, मी येतो ठेवून ये. हा चालतंय. हा,
ये ना काय मग गॅस टाकीला मी सोमनाथला कोणाला तरी घेऊन येतो. दोन्ही भरून आणतो एखाद्या. कांदा बिन बाकीचा परत. बघ ती हा ये बाहेर. आले आई. बोला की काय म्हणता. मी भाजीला काहीतरी घेऊन येते. ठीक आहे चालतंय. आणते भाजीला काहीतरी मी. हा हॅलो. हॅलो. हा बोला ना. अरे किती वेळ लावला फोन करायला? अरे सगळे होते ना घरी. अरे मग तुला म्हणलं ना घरी कोणी असलं मेसेज करत जा. हा मग म्हणून तर केला ना तुला कॉल मी लगेच. बर. आता आई गेल्यात भाजी आणायला आणि हे गेले दळण टाकायला. बर मग रात्रीचं आपलं बोलणं व्हायचंच नाही म्हणायचं मग तुझे मिस्टर घरी असल्या. काय माहिती आता काय सांगता येते पण तरी मी करेल तुला मेसेज. हा हा घरी कोण असलं मेसेज करत जा. हा आणि मला काय वाटतंय आपण आहे ना कुठतरी भेटू. जे आपलं प्रेम अधुरं राहिले ना त्याला पूर्ण करू. हा चालेल ना भेटत जाऊ आपण. आणि तू आधी काय नाही बोलला यार. मला माहिती का सारखा सारखा तोच विचार येतो डोक्यात आता. अरे जाऊन दे ना आता. काही गोष्टी मी तुला काय सांगतोय की भीती वाटत होती त्या टायमाला. वाटायचं तू घरी सांगितलं तर मग तुझ्या घरचे मला मारतील म्हणून मी गप्प बसलो. मग आता का बोललास. आता माहित असून माझं लग्न झालंय. हा पण तुला सांगितलं ना मी माझ्या मनात असं राहायला नको होतं. बरं बरं ठीक एक आहे. मला एक विचारायचं होतं. हा बोल ना. तुझं नाव आवडतं का रे तुला? आवडतो का म्हणजे म्हणजे आवडतो का? नाही आता काय आहे, आलं होतं स्थळ त्यांनी लईच बळजबरी केली. त्यांना मी खूप आवडले होते. काय मग केलं लग्न. मला एक सांग जर आवडत नाही तर त्या न आवडणाऱ्या व्यक्तीसोबत आयुष्य काढणार का? आता काय घरच्यांनी लावून दिलंय मग काय करणार ना. चल मग पळून जाऊ आपण. तू काय सांभाळणारच मला. अरे चल तुला मी काय म्हणलं आपण लांब जाऊ. असं पण माझं शिक्षण कम्प्लीट झालंय. कुठं पण नोकरी लागेल. आपण लांब जाऊ बाहेरच्या राज्यात जाऊ. तिकडे जाऊन राहू. आपलं आपण सुखी राहू. ठीक आहे चालतंय मग सांगते मग तुला तसं मी. तसं सांगते म्हणजे तसं नाही डायरेक्ट फायनल सांग मला. मला म्हणजे बाकीची तयारी करायला सगळी. बरं ठीक आहे जाऊ. कधी जायचं काय ते सांग मग मला. एक काम कर मला 2 ते 3 दिवस दे. मी बाहेर म्हणजे इथून आपल्यापाशी असे कोणीच येणार नाही. अशा जागेवर जाऊन मी रूम बघतो आणि सगळ्या गोष्टी अरेंज करतो. 2 ते 3 दिवस दे. 3 दिवसांनी तुला सांगतो कुठे यायचंय. जाऊ आपण पळून. ठीक आहे चालतंय. पण तुझ्या मनाची तयारी कर. हा चालेल. ठेवू का मग? हा आय मिस यू. हॅलो. हा मिस यू. बाय. आई या ना. बसा ना. चहा पाणी बघ ती हा कोण आले बघ की. आले की. अरे आई बाबा तुम्ही असं अचानक फोन तरी करायचा ना. फोन करायला काय झालं ती इकडे निघालेली रे. आणि मी गॅस टाकी आता न्यायला आलो. सोमाला म्हणलं ये तू घरी. तर मी म्हणलं चला आले तर भेटून जाऊ. अरे हा हा. चहा करू का तुम्हाला का जेवून जाताय. जेवायला करा चहाचं काय. ठीक आहे मग मी जेवण. बघू मला एक सोमाला फोन करू दे. एक फोन करू दे ना सोमाला. लक्कड खोललं. खोल ना. कर ना चहा. कॉल बघा किती किती
किती मिनिटं फोन येतो. बघा कसं पटतंय आता जर माहिती बाई तुझं मला नाही बोलू शकत मी सगळ्या गोष्टी. नको करू इकडे रे तुझ्यावर बोलायचंय. अहो ठेवलाय. नाही टीव्ही नाही ठेवला तर कुठं नाही जात ते. हा. बैस खाली एक वेळ तो जागेवर जाईन पण तू कुठं जाऊ नको. काय म्हणतात बघ कुठे तात्या सांगा बोला. 2-3 दिवसापूर्वी कुठे गेली होती कार्यक्रमात? 2-3 दिवसाच कालच काल आजच आत्ता म्हणजे आता 3 तास झाले असतील फक्त 2-3 तासच खेळ येऊ. कुठे गेली ती? अहो पप्पा काय नाही 12वीचं आमचं गॅदरिंग गेट टुगेदर होतं त्यासाठी सगळ्यांनी बोलवलं होतं मग आम्ही गेलतो सगळे. मग जाऊन गप माघारी आलती घरी. हा आणले नंबर कोणाचे गोळा करून? असं का विचारताय तुम्ही? असं काय विचारताय म्हणजे पाहुण्यांनी काय काय दाखवलंय मला माहिती का तुला? कुणाशी बोलत होती फोनवर? त्यांनी दाखवलं त्यांनी तिकडे बघ इथं बसून बोलली. आठवतोय कनाल बोलली काय बोलली किती मिनिटं बोलली. कोण होतं तू? ती खाली इकडे जरा सांग मला कोणा समज बोलली काय? हा मग आता लग्न करून दिलंय मग तरी पण आई बापाची नुसती येशीरच नेऊन टांगायची का? हा लाज नाही वाटत का तुला? अरे तुला घरच्याच सांभाळते ती. एवढं तुला मोकळेपणा दिलाय त्याचा असला उपयोग केला का तू? जायला आम्ही बंधन घातलं असतं तुझ्या म्हणले ते अडवणूक केली. उद्या डायरेक्ट पळून जायची तयारी चालू तुझी. अगं एवढा नवरा चांगला सासू एवढी चांगली काही घरात करू देत नाही काही बघू देत नाही. हा एवढं राणी सगळं सगळं काम मी करते आणि ती फोनवरच असते. फोन वापरायला बी बंदी नाही घातली तुला पण चांगल्या याचा अर्थ लोकांना फोनचा वापर नवरा असताना पळून जायचं तरी कुणी भेटलं लगेच जुनं यासाठी असं असतं का? गेट टुगेदर यासाठी असते. आपण उद्या येऊन नवरा जर असं वागला तू कोणाच्या थोबाडाकडे बघशील? हा अहो पण जावई तिला जाऊनच द्यायचं नव्हतं तुम्ही ते कोणता टुगेदर आहे त्याला? तुला अक्कल आहे का? ए बाई त्याने काय चुकीचं केलं त्या माणसानी? कायला जाऊन द्यायचं? हिची हिला घरातच चूक आहे. ठेवायचं ना. तुम्ही तिला बोल म्हणले काय असते, बोलायचं ती. आमच्या पुरीला कुठं जायची सुराणी नाही. जायचे पळून जायचे कुणा बरं ज्याच्या बरोबर त्याला बोलवायचं का? जा बाबा माई बायको सांभाळा म्हणेन. काय आता मी म्हणेन बायकोच होतं माझं चुकून लग्न झालंय म्हणेन. बघा नाही, त्या आईने खरंच किती तुम्ही आहे वळण ना लावली. लाज वाटू दे ना घरात. काय तुझे नखरे काय आहे? हा अहो हे ऐकायला काय आम्हाला कसं वाटत असेल त्याचे या काय आता आपण 4 माणसात आहे सगळ्या जगाला गेलो काहीच बोलू शकत नाही मी कोणाला. हाय जायची का तुझी इच्छा? मी नाही अडवणार तुला तेव्हा पण. माहेर करून ठीक आहे पण सासर करून चालली. नाही जा खरंच जा. अरे ना काळ पास आमच्या तोंडात. हाणून काय होणार आहे? हाणून काय होणार आहे आता? हाणून काय होणार आहे? एक काम कर तू फोन लाव. तुला जायचे का? तू तुझ्या मनात सांग. ह्यांनी जाऊ दे. तुला वाटतंय बा त्याच्या आयुष्यावर राहीन लग्न झालेलं बाई एखाद्या वेळ कुठं कोणत्या राज्यात जाऊन राहायचं काहीतरी चाललं होतं ती बी कर. ही सगळं रेकॉर्डिंग मी त्यांना दाखवलंय. ते सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग काढता येतं. आपण लाज वाटली पाहिजे ना. तू तिचं बाण एवढं गेलं की आपण सीसीटीव्ही समोरच बोलतोय. उद्या खिडकीत बोलली असती तर मग वेगळा बी नसता लागला. अगं पण लाज पाहिजे ना तुला एवढं सगळं चांगलं नवरान सासून सगळे घरचे चांगले असून हे कुठाने करायला. आजच गेली की लगेच त्यांनी व्यक्त केलं प्रेम. आमच्या प्रेमाला नाही आमच्या रोज असण्याला नसण्याला किंमतच नाही. आपण काय कमी रोज केलं दारासमोर आहे तिला घेऊन जायचं सोडायचं. तिला नाही काय वाटा म्हणून आपला मी हिंडत बसलो कुठं तरी तिला परत घेऊन यायचं. अहो यांच्या हे- बुद्ध्या हे- खायला असे गेल्या. असे असे कपडे घालून द्यायचे. आम्ही काहीच नाही बंधन ठेवायचं ना. आम्हाला काय फक्त आमची नाक कापून घ्यायची सवय लागलेली. ह्याच्यापेक्षा तुला जी बुद्धी पटतंय ती कर. ती त्यांची जो ताकद नाही काय म्हणायची. तुला वाटतंय ना की त्याच्याबरोबर राहून तू सौखी संसार करू शकते. दुसऱ्या राज्यात जाऊन आपले घरचे आईबाप सोडून द्या नवरा सोडून द्या सगळं सोडून द्या. त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही तो काम काय करतो त्याची बाहेर कुठं किती इथं. उद्या तुला शब्द व्यक्त केले अजून 10 पुरीला केलं काय माहित नाही तुला. तुला नवरा आई बापाचं काहीच नाही. आता बोल ना. हा? तू का आमच्या तोंडावर? मला एकदा तो पकड्या बघायचाच. मी अजून बघितलाच नाही ते आता फक्त ते बघायचं आहे. फोन कर बोलून घ्या. मग आपला मी घरात बसतो तेव्हा आला काय शब्द कसा दिसतो कसा बोलतो याच्यावर कळण. तो फोन लाव त्याला. लाव लाव फोन. लाव घरी ये म्हणा मी एकटीच आहे. मला तू लगेच भेटायचंय. बघा तुमच्या देखत हॅलो बोल ना. कुठे आहेस रे? काय गावात आहे? घरी येतोस का? तुझ्या घरी? हा कुणी नाही घरी? हा बरं ठीक आहे आलोच.
5 मिनिटात आलो. मानलं पाहिजे. लाच सोडितो आणि काय काय कोण नाही का घरी? हा कोण नाही का घरी? बघितलं कोण नाही काय घरी? निर्लज्जपणा लावला बाई तो यो. काहीच नाही म्हणायचं, आता ते येईन 5 मिनिटात बरं का. तू इथंच बस, एक काम करतो, तिची बॅग फिग आणून देतो, बघू आपण पळून जायचं तो काय म्हणतोय. तुम्ही घरात बसा, जाऊ घरात त्या जा घरात. ओके, 3 दिवसाच्या ऐवजी तो आजच नाही म्हणायचं, मला मला चैनच पडत नाही म्हणायचं. हा पटतंय बुद्धी पट्टीच कर. अरे काय झालं, का बोलून घेतलं होतं आणि बॅग भरली? मी तुला 2 दिवस थांब म्हणलं होतं, तुला एवढं पण दम निघाला नाही. बरं जाऊन दे, बॅग भरलीच आहे तर चल, आजची आज मी तयारी करतो. अरे लगेच गाडी बस, पुढं आपण 4 चाकी गाडी घेऊन जाऊ. अरे मला जरा अफवड वाटतंय. आता कसं जायचं, असं लग्न झालंय माझं. आता मागाशी तर आपलं ठरलं होतं का नाही, आपण फोनवर काय बोललो होतं, आपल्याला जायचं फायनल झालं, मग लगेच तुला कसं काय असं वेगळं वाटायला लागलं? हा बोलणं ठरलं, पण मला तुझा फोन झाल्यावर जरा वाटलं ते. अरे ठीक आहे बाबा, लग्न झाल्याच्या पुढे मी बोललो, लग्नाच्या आधी बोललो असतं तेव्हा पण आपण पळूनच गेलो असतो का नाही? नाही तेव्हा लग्न तरी झालं असतं आपलं. आता तू जॉब करतोय चांगला, तू आता लग्न होऊ शकतं. पण आता माझं ऑलरेडी लग्न झालंय. अरे. काय नसतं, चल तिकडे बाहेर राज्यात जाऊन लग्न करू, सगळं होतं. नको 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 नाही चल तू घे बॅग ती, बघू इकडे. आता जायच्या टायमाला नाही म्हणायचं का घे बॅग? अरे काय अरे न फिरे काय? अगं जा की, एवढा चल म्हणतोय ना तो, जा जा. एवढं इथपर्यंत तुझ्याच गुन्हाने आलं ना तू. कसं काय आला तू इकडं? हा का रे बाबा, माझीच बायको भेटली तुला? हा तुला एखादी चांगली नोकरीला आहे, जॉबला आहे म्हणले, भेटली नसती का? आमचं कॉलेजमध्ये असताना प्रेम होतं. अरे पण आता तिचं लग्न झालंय, तुला अरे विचार पाहिजे प्रेम ना त्या होतं तर लग्नाचा. मग मायावर लग्न कशाला केलं तिने? हा काय आता चूक झाली असेल तिची, पण मी पण बाहेर गेल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला. नाही यासाठी तुमचे गेट टुगेदर लागत आहेत का, जुने लफडे उकरून काढायला? याच्यासाठी तू शाळेत जात होती का? जी उरल्या सुरल्याला प्रेम व्यक्त होतं, जीव अपूर्ण राहिले, ती पूर्ण करून दुसऱ्यांच्या बायका पळवायला कशाला लागत आहेत गेट टुगेदर? होय, आता मेसेज करून या ग्रुपला जॉईन होणार तुम्ही, दुसऱ्या राज्यात जाणार एका पोरीसाठी, तुला आईबापच नसत्या. हायच तिला आई तर तिचे सोडून देणार होती ती. तिथं काय आई बाप नवरा सासू सारे सोडणार होते, तिला तर लाजच नाही राहिली. पण तुला लाज नाही का? अरे आम्हाला मारायचं आणि मग तू जायचं ना सगळ्यांना विष पाजून. म्हणजे 4 लोक तुला आहे ऐकले कोणी नसते. मागं पाय कोणी आहे काय? हायच सगळं येतं. आई बाप एवढं काय पटलं बा माझ्या बायकोत, मला एवढा दिवस दिसलं नाही. जी तुझ्यात एवढं आवडलं ती बी निघाली बोंबलत, तू तर निघालाच समजा, तू बी वळूच आहे. पण या सीसीटीव्ही आम्ही बी केलंय, बोलून घेतलंय, आम्हीच सांगितलं तिला बोलून घ्यायला. म्हणजे असा प्लॅन केलाय का? प्लॅन नाही केला, दुसऱ्याच्या बायका पळायला तुम्ही प्लॅन करता ना, ते प्लॅन नाही का? याला पोलिसामध्ये द्या पहिलं. एका चुकीच्या निर्णयामुळे तिचं घराचं वाटोळ होतंय, तुझ्या तर होतंय, तुला काय माहित नाही. पण हिचे आईबाप तुटतेत, माझी बायको तुटती, कोणाच्यातच माणसाला कोणाला बसवायला ठेवायचं नाही का? आणि 4 लोक आमच्यावर थुकते ते वेगळं. हो काय, तुमचा निर्णय, माझी बायको आहे, मी इथं बी टंगडं टोडू शकतो, पण मला ती करायचं नाहीये. त्याचं कशाला तंगडच वाढतं, आपलं नाणं खोटं आहे ना. आता थांब, तिचंच बघू दे. आता तू काय करायचं सांग, तुला तर विचारलंच नाही असं, तुझ्या भावना सांग काय बाबा, जायचंय का आता का दात खेळा बसलेत? जा ना, जायचं असेल तर. माझ्या ह्याच्यात प्रॉपर्टी संबंधायच्यात नाही, कारण तू अशी बी पळून चालली, असं तरी म्हणत होतो मी अर्धांगिनी असेल बाबा ही. नाही हिला जाऊ द्या, तुम्हाला दुसरी बायको करून देत होतो, आम्हीच दुसरी पोरगी पाहतो. नाही माझी जेवण इच्छा दे तोडाली अशी बायको भेटली होय. तुम्ही तुमचीच पोरगी केली आणि दुसऱ्याची कुणाची बघून देता? हे काय विषय हो? ह्या असल्या टोनग्यांच्या नादी लागती वय. अरे किती जणांची घरं बिघडवली असते ना यांनी. तुमच्या ताब्यात नाही राहिली ना आता, आणि त्या दुसरी आमच्या मोकळ्या रेड्यावानी ठिकठिकाणी पाऊ टाकीत चालत आहे. काय याच्या नादी लागली तू? हे ऐकायला साठी तू आला का दुसऱ्याची बायकोला? का गेट टुगेदर करता तुम्ही? तिने फोन केलता म्हणून आलो मी. गेट टुगेदर कशाला असतं माहिती का? भेटलं बोललं ठीक आहे, माझं प्रेम व्यक्त होतं, मनातच दाबून ठेव ना भाऊ. तू असली तू एक शब्द बोलत नाही, मग मी घरात देतो, उद्या कोर्टावर सोड चिठ्ठी देतो, काहीच विषय येत नाही. पण जर तुझी तयारी नसेल मग ह्यो काय म्हणत असेल, त्याची ताकद नाही, परत गावाच्या पाळत नाही, कुठं दिसून देत नाही त्याला. नाही तिची तयार नसेल तर मी तरी कशाला मागे लागेल? आता तू बॅग बरोबर घेऊन चाललाय तिच्या हातात धरून. मग ती मला म्हणली होती जायचं आपण, म्हणून मी ते मागे लागलोय. नाही ती आता नको म्हणत होती ना. कोण चाललो होतं पळून?
तू चालली का त्याने तुला चालली नको म्हणली तर नाही, मग मला तरी काय करायचं. का रे बाबा तुला तुझी दुसरं लग्न होणार नाही का? होणार आहे, पण कॉलेजचं प्रेम असतं ते शेवटी, मग एक कॉलेजचं ठेव, एक लग्न झालेलं. तसं नसतं. अगं तुला काही पटत आहे का हे? बोल की आता. बोल ना धडा धडा का सगळी इज्जत घातल्यावर बोलणार आहे. चुकलं त्याला तरी म्हण बाबा, तू जा म्हणून काहीतरी, नाही तर आम्हाला तरी फास देऊ नये मार. का गप्पच काय बसणार आहे? करायचं? जातो. जाऊ ना मी. मोठ्याने बोल, जेवढं फोनवर बोलली तेवढं बोल. बोल बोल बोल. नंबर फिंबर राहून द्यायचा असलं तर दुसऱ्या एखाद्या ह्याला बोलायचं, नाही फेसबुकला बोला, व्हॉट्सअप तर संपलं असं ना, पण टिंडर फिंडर कुठं काय असलं तुमचं ट्विटर फिटर तर जाऊ का मी? हा नाही जेवण करून जा, ये नाही, नको. जा जा स्वयंपाकाला आला लाग का जा. आता जेवण करून जा खरंच. इथून पुढे नाही मेसेज वगैरे करीत, चुकलं माझं. अरे ने कुत्रे, लाज आहे का तुला? चल. आणि ही बर का चाललाय कोर्टात देईन मी, ही आहे माझ्याकडं. अगं काही लाज ना तू हा? तुमच्या काय गुरु उधळत ही जरा लाज वाटू दे ना. तुला मग चांगलं घर बघून दिलं होतं ना, तरी अशा म्हणून का तुझ्या एखाद्या शेतकऱ्यावाल्या तर कवा चंदन मामी मामी आता तसं तोंड धरून नाही, तिला एकदा तरी तोंडायचं होतं की मला चुकलंय, मला सॉरी बोलायसारखं बोल ना आहे, जरा बोल. परत नाही का अशी करायची क्या काहीच आहे ना. लय माझं माहिती आहे मला, काय मग थोबड उचक ना त्यांच्या जवळ. परत नाही होणार असं. मोबाईल सुटेल का आता? तिला मोबाईलच देऊ नका जावई तुम्ही धरा. मी नाही अधिकार देऊ तसं माझं नाही, तर. नाही, आम्ही परत सांगत मला होतो स्त्री तुम्हाला. पुरुष समानता कमी नाही नसेल आम्ही सांगत होतो तिला आजपासून मोबाईल नाही, तिला घराच्या बाहेर तुम्ही कुठे न्यायचं नाही काही नाही. कुठं गेले तर तुमच्या सोबत आणि आली तर तुमच्या सोबत. सुधारणार असेल तर ते देईन ना मी, देऊन टाकीन. मला ही नाही जा असं बळजबरी करून हे करायचं. बघ बघ अजून पण एवढा चांगला नवरा भेटला तुला. आया सुद्धा सोडून जातात, तर ही तर अजून लग्न तर म्हणून कोणतरी बोललं की नाही काय बोंबलत आपलं. नाही परत नाही होणार असं. नक्की ना? हो. ही आई बाबा शपथ घेऊन करणार का तू? आता समोर येत आई बाप, माझ्याकडे बघून बोल. हा बाबा आता नाही होणार असं. ठेवू शकतो विश्वास मी आता तू एवढा तरी. अगं पोरी, एवढा चांगला नवरा आहे, घरदार आहे, सासू सासरे आहेत. अगं कष्ट करावा, संसार करावा, हे काय बुद्ध्या सुचतात तुम्हाला? हा, हे असलं वागून जमत असतंय का? अरे कोण कुठली ही पोरं? अरे ही काय तुमच्या संसारातली आहेत का? तुझ्यासाठी यो माणूस म्हणजे आता सगळे यो नाही तर काय नाही. बुद्ध्या कमून सुचत्यात, आरामात घरी बसायचं, फोन पाहिजे, त्याच्यामुळे बुद्धी आहेत ना. अरे हिला तू मला कामात घाला ना. सांग, उद्या जर ह्यो माणूस असा वागला असता तर तू काय केलं असतं? सारं घर डोक्यावर घेऊन आणली असते ना ही बोंबल. हा, चार माणसाच्या आता इथंच मिटलंय. ही प्रकरण उद्या जर ती खिडकीत बोलली असती, सीसीटीव्ही पुढे कळलंच नसतं, तर ही सगळ्या गावाला जगाला कळलं असतं. आणि हे मग पोराची नंतर आहे ना नवराच असतो. बापानंतर जो पोराच्या पोटात चुका घालतो ते तुझ्या नवऱ्याने चुका पोटात घातल्या तुझ्या. आता त्याच नीट ऐकत जा आणि इथून पुढं नीट वाग त्याच्याशी. पाहुणं काय झालं असं आम्ही माफी मागतो बरं का? नाही तुम्ही नाही, तिला लक्षात चूक यायला पाहिजे, माझं काही नाही. आणि पहिली गोष्ट आहे ना, तुला कपड्याला कमी नाही पडलं, तू खाया प्यायला नाही, तुला कुठं न्यायला कमी नाही, पण याचा अर्थ थोड्या क्षणिक गोष्टीसाठी तू सोडून जाणार सगळ्या गोष्टी. अहो, पाहुणं तुम्ही कशाला कमी नाही ना पडलं, तेच फावलंय. उद्यापासून हिला रानात कामाला पाठवा, इथं कष्टाची कामं करायला लावा, 4 गुरं घेऊन द्या, शेणात हात भरू द्या, एकच दिवस उद्या रानात नेते तिला. मग कळन तिला. दर मोबाईल इतकं जबाबदारी येईल मला नाही, पण तू ही लक्षात ठेव. ही सीसीटीव्ही आयुष्यभर नाही ना आता ध्यानात माझ्या, पण ही चुकीचं लक्षात आलंय माझ्या. परत करू नको. उचल बॅग जा, यांना तसं नको लाव, चहा पाणी कर. आणि जायचं असेल तर अजून जा, रस्ते मोकळे आहेत तुला. मग ते का चुकलं का? झालं का तोंडाला तू? आलं मग अशी आता. बोलली याच्यानंतर परत हे बरं नाही, तुम्ही नंतर नाही तर 2-4 दिवस घेऊन जा, तिकडे समजून सांगा. चल पाहुणे ये, नाही बोलू जरा ये.